लव्ह मॅरेज किंवा मग अरेंज मॅरेज हे हा. हे समजतं का या रेषेवर? खूप केसेस येतात. जे काही यंग युथ आहे, हम्म. बिलो 30 आहे, कॉलेजला किंवा याला जाणार, त्यांचा हा प्रश्न 100% असतोच की माझं लव्ह मॅरेज होणार की अरेंज मॅरेज होणार. हम्म. लव्ह मॅरेजचं एक सिम्पटम्स मी जे काही अंशी ऑलमोस्ट 30-40% तिचं इम्पॅक्ट करतं ते सांगितलेलं आहे. ते म्हणजे वळणदार हृदयरेषा. ही जी वळणदार हृदयरेषा आहे हे पहिलं लक्षण. कारण हे लोक प्रेमळ असतात, त्यांना प्रपोज करायला आवडतं, रोमॅन्टिकनेस त्यांच्यामध्ये चांगला असतो, त्यामुळे ते लोक जे आहे ना, आपला पार्टनर असेल त्याची काळजी घेतात, त्याला प्रपोज करतात, त्यामुळे तिथं बाउंडिंग क्रिएट होताना दिसतं. तर काही अंशी तो भाग आहे. दुसरं, जर ते चिन्ह असेल तर 110% व्यक्तीच्या जीवनात लव्ह मॅरेज होताना दिसतं. ते चिन्ह म्हणजे मी ड्रॉ करून दाखवतो तुम्हाला सगळ्यांना. बघा, हे अनामिका आहे, हिच्या खाली हा सूर्य पर्वत आहे. बरोबर इथं हृदय रेषेतून अशी एक वरती सूर्यरेषा जाणारी असते, बरोबर. बरोबर. आणि ह्या सूर्यरेषेला हृदय रेषेमधूनच एक ब्रांच अशी येऊन टच करते, जॉईंट करते. ज्याच्याही जीवनामध्ये सूर्यरेषेला हृदय रेषेतून एक ब्रांच जाऊन जॉईंट होईल त्या व्यक्तीचं लव्ह मॅरेज होताना दिसतं. 100%. 100%. ज्यांचे लव्ह मॅरेज झालेले असतील त्यांनी चेक करा. आणि ज्यांचेही रिलेशन असतील त्यांना शंका असेल की यार होईल की नाही, कन्व्हर्जन होईल की नाही आपलं मॅरेज, लव्ह मॅरेजचं, त्यांच्या हातात जर हे समीकरण असेल 100% तुमचं लव्ह मॅरेज होणार. 100%. याही पुढे जाऊन सांगतो, जे की कोणी सोशल मीडियात किंवा ह्या गोष्टी सांगत नाही. जनरली हा क्लासचा भाग आहे. इंटरकास्ट मॅरेज सुद्धा समजतो, इंटरकास्ट लव्ह मॅरेज सुद्धा. ओके. तर ते कसं, तर जसे आपण हृदय रेषेतून इकडून एक रेषा सूर्यरेषेला टच करताना पाहिली, बरोबर. तसंच ह्या बाजूने हृदय रेषा येऊन इथं टच करते ह्या सूर्यरेषेला. या दोन्ही रेषा ज्या व्यक्तीच्या हातात असेल, उजव्या बाजूने टच करणारी आणि डाव्या बाजूने सूर्यरेषेला टच करणारी, त्यांचं इंटरकास्ट, इंटर रिलिजन मॅरेज होताना दिसून येतं. हे सुद्धा आपण प्रेडिक्ट करू शकतो. 100%. हजारो लाखो उदाहरण आहे ज्यांचे झालेले असतील ते आता खाली कमेंट्स करणारच आहेत की ती सत्य गोष्ट आहे. हा, जर कट करत असतील तर कन्फ्युजन आहे. कारण काही लोक भावनेमध्ये नाही माझं तर झालं नाहीये, तर ते टच होत नसते ती रेषा, ती कट करून पुढे जात असते. तर कटला महत्व नाहीये. कट जर करत असेल तर त्याचे वेगळे क्रॉस नाही व्हायला पाहिजे. या सूर्यरेषेला कोणत्याही रेषेने कट नाही केलं, फक्त टच व्हायला पाहिजे. एक्झॅक्ट तिथं टच व्हायला पाहिजे. बरोबर. बरोबर. हो.